SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारती संघटनेच्या वतीने बुधवारी 25 मार्च रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. 24 फेब्रुवारी 2026 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासोबत शिक्षक भारतीची सहविचार सभा झाली होती. या बैठकीत शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित निवेदनांवर चर्चा होऊन 15 दिवसात सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिनाभर उलटूनही अनेक विषय प्रलंबितच राहिल्याने संघटनेने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनावेळी शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यालयात अनुपस्थित असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी मध्यस्थी करत शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी उद्या दुपारपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी केले. यावेळी विजयकुमार गुंड, शाहू बाबर, विकास धसाडे, सुरेश कणमुसे, रियाज अहमद अत्तार, प्रकाश अतनूर, शशी पाटील, राजकुमार देवकते, अमोल तावस्कर, शरद पवार, मायप्पा हाके, गोरख ढेरे, सागर देशमुख, हरिश्चंद्र साळुंखे, किशोर जाधवर, नितीन हिरवे, नितीन भोंग, उल्हास उबाळी तसेच पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता न केल्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. उद्या दुपारपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास पुढील भूमिका ठरवली जाईल, असे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.